शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम भयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम महायुग पीठे तटे विमरथ्या वरम पुंडरीकाय दासु मुनींद्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन मना पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम देई ऐसे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कैलास राणा शिवचंद्र मोळी भनींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी
गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या संतांच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. प्राप्त काळी प्राप्त प्रसंगे आणि प्राप्त स्थानी जे हे कीर्तन होत आहे महाराज, हा पर्व काळ आहे. आज महाशिवरात्रीचा विलक्षण असा योगायोग असणारा क्षण आहे. त्याचं कारण असं आहे की आजची दिवस शिवरात्री 12 महिन्यामध्ये असतात. महाशिवरात्र या फाल्गुन महिन्यातले फार सगळ्या जगामध्ये माझ्या शिवशंभू शंकराचं गुणगान गाण्याचा आजचा दिवस. आणि या मातीमध्ये इचलकरंजीच्या वस्त्रनगरी उद्योगनगरीमध्ये माझंही दुसरं कीर्तन आहे महाराज. आणि ते या महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या पदरामध्ये यावं हा माझ्यासाठी महाविलक्षण योग आहे. आणि त्यामुळं हा योगायोग ज्यांनी घडवून आणला ते आमचे माळकर महाराज यांच्या चरणाला एकदा आले देवाजीच्या मना. तेथे आमचेही चालेना कुणाचेच चालेना. आणि त्यांनी या ठिकाणी मला बोलावलं. आमचे भाऊजी खर तर या 3ऱ्या गल्लीमध्ये ज्यांचं घर आहे, ज्यांच्या वास्तुशांतीला खऱ्या अर्थानं महाराज पहिलं कीर्तन या पुण्यनगरी इचलकरंजी गावामध्ये माझं झालं. ते या ठिकाणी जरा महाराज हा सुद्धा फॅन जरा तिकडं केला तरी चालेल. कारण काय त्याचा आवाज फार येतो. तर सांगायचा भाग असा की संतोष बाबर भाऊजी ज्यांच्यामुळं पहिला योग यावा लागतो, नाही चांगलं सांगतो परंतु आपल्या कानापर्यंत येणं फार गरजेचं आहे. आणि पुण्यभूमी मी यासाठी म्हणालो या नगरीला, कारण एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला मांडी घालून ऐकायला बसतो हा विलक्षण योग या ठिकाणी इचलकरंजी सारख्या गावात. कारण या गावाचं मन फार मोठं आहे. एवढा मोठा या गावानं सगळ्याला आपलंसं केलं महाराज. आता आपलीच परकी होतेत का काय असा प्रश्न पडावा. एवढं आपलं केलं. मेहनत करणाऱ्याला इथं काही कमी नाही महाराज. जे राबते हात आहेत त्यांना पाठबळ देण्याचं काम या गावानं कायम केलेलं आहे, नगरीनं कायम केलेलं आहे. अशी उद्यम नगरी. मगाशी आमच्या हरिभक्त परायण युवा व्याख्याते या ठिकाणी इंदुलकर महाराज, प्रथमेश इंदुलकर महाराज आमचे जीवश्य कंठस्य मित्र बरं. आणि ज्यांच्यामुळं महाराज मी आज थोडाफार काही म्हणजे वय इथं कधीही वारकरी संप्रदायानं प्रमाण मांडलं नाही महाराज. म्हणजे मी कायम म्हणतो आज माझ्या पुढ्यात बसलेली माणसं माझ्यापेक्षा अनुभवानं, माझ्यापेक्षा वयानं, किंबहुना माझ्यापेक्षा अध्यात्मानं सर्वार्थानं मोठी आहेत. खरं तर थोरांनी बोलावं पोरांनी ऐकावं हा प्रघात असताना या ठिकाणी आज पोराच ऐकण्यासाठी सारे थोर इथं जमा आहेत. हे या वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे की इथं सान थोर काहीही मांडलं जात नाही. सकाळाच येते अधिकार कलियुगी उद्धार हरिचरण. तसं या ठिकाणी माझ्यासारख्याचे बोल ऐकण्यासाठी स्वतः
इंदुलकर महाराज, प्रथमेश इंदुलकर महाराज या ठिकाणी आहेत. साहेब, सांगायचं वैशिष्ट्य इथं असं आहे की माझ्यासाठी म्हणून स्वतः अतिशय चांगले व्याख्याते असणारे आपले खर तर हुपरी गावचे आमचे मित्र या ठिकाणी काकासाहेब घाडगे आवर्जून आलेले आहेत. पेशाने शिक्षक आहेत पण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम करतात. आज चव्हाण साहेबांबरोबर त्यांचा परिचय सुद्धा चांगला झाला, ते आलेले आहेत. माझ्या आईचे पाहुणे या ठिकाणी बरेच आहेत. म्हणजे मी कायम सांगतो की माझी मातृभूमी कुंडल आहे पण माझ्या मातेची मातृभूमी मात्र इचलकरंजी आहे. आणि असं हे गाव ज्या गल्ल्यांमध्ये माझी आई वाढली, जी 4थी शिक्षण जिचं झालं ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तिची ही नगरी आहे, माझ्या आजोबांची नगरी. आणि अशी सगळ्या नातेवाईकांनी जोडलेली, ऋणानुबंधातून जोडलेली ही माती आहे. आणि इथं मला 4 वर्षानंतर, खर तर तुम्ही होता महाराज 4 वर्षापूर्वी, जेव्हा जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाती. या ठिकाणी माऊली आमच्या म्हणतात, घरामध्ये 1.5 वर्षाचं पोरग असतं, नुकतं बोलायला लागलेलं असतं. आई म्हणताय का आयडे म्हणताय कळत नाही, बाबा म्हणताय का बबड्या म्हणताय कळत नाही. पण आई बापाला कौतुक कितीही, माझा बाब्या बोलायला लागला. बरोबर, बाळाचे बोबडे बोल सुद्धा, माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे विठ्ठला. या ठिकाणी बोबडे बोल ज्यांनी गोड मानून घेतले आणि साथ दिली ते माळकर महाराज या ठिकाणी माझ्या भाऊजींनी मला बोलावल्यामुळं ही सगळ्या माणसांनी 4 वर्षापूर्वी ऐकलं ना. आता हा योग महाशिवरात्रीला घडवून आणला. मी पुन्हा येईन असं म्हणलो नव्हतो पण तरी मी पुन्हा आलो, कारण तुम्हा सगळ्यांचा मोठेपण आहे महाराज. आणि आज अभंग कोणता घ्यावा, मला आज चव्हाण साहेबांच्या घरी मी थांबलो असताना त्यांच्या मुलीनं, म्हणजे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, ज्या घराण्याला परंपरा एवढी मोठी आहे महाराज, ज्यांच्या आईचं निधन महाशिवरात्रीच्या तिथीला व्हावं, बरोबर की नाही. म्हणजे या ठिकाणी अशी ही माणसं. आणि त्यांच्या घरी बसलो असताना मला त्यांनी विचारलं, तेव्हा म्हटलं दत्त जयंती असो, तुकाराम बीज असो, महाशिवरात्र असो, यावेळी काही ठराविकच अभंग त्या त्या प्रसंगाला धरून घ्यावे लागतात. आणि त्यामुळं आज जो घेतलेला अभंग आहे तो संत मान्य, देव मान्य संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे महाराज. आणि या 4 चरणाच्या अभंगा म्हणजे माझे नाथ महाराज काय सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. या अभंगामधून कुणाचं वर्णन केलेलं आहे तर आज ज्यांची शिवरात्र म्हणून आपण साजरी करतो ते सांब सदाशिव असणारे माझे महादेव या ठिकाणी. आणि या महादेवाची, शंकर भगवंताची या ठिकाणी स्तुती या अभंगातून 4 चरणातून केलेली आहे. सुरुवातीलाच महाराज माफी मागतो, असे माझे बरेच या ठिकाणी नातलग, आमचे ढेरे मामा असतील, अनेक जण आलेले आहेत, त्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो. कुणाचं नाव राहिलं असेल महाराज तर त्याचा परिणाम पुढच्या कार्यक्रमावर होणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे सगळ्याच्या चरणाला वंदन करून आज जो घेतलेला सेवेसाठी अभंग आहे तो माझ्या शंकर भगवानाचा अभंग आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यता प्रचंड महत्वाची सांगितली. एका आम्ही गाऊ विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कमी न करी तीर्थव्रत. बरोबर की नाही. किती उदाहरणं द्यावी महाराज. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा प्रती. जसं प्रतिव्रतेला आपला नवरा सोडून ती दुसऱ्याकडे मान वर करून सुद्धा बघत नाही, इतकी पतीशी एकनिष्ठ आहे, तसे आम्ही विष्णुदास आहे. बरोबर की नाही. आणि आम्ही फक्त काय करणार, भगवंताचं. कुठल्या भगवंताचं, एकाच भगवंताचं. बरोबर की नाही. सगळे संत झाले म्हणजे पायापासून कळसापर्यंत जरी आम्ही विचार केला तरी प्रथमेश महाराज आमच्या माऊलींपासून ते आमच्या तुकोबांपर्यंत सगळ्या संतांनी एकच देव सांगितला. बरोबर. येते असे देव उभा दिसे समचरणाची
शोभा तुझे समचरणाची शोभा तुझे समचरणाची शोभा येते आसे देव उभा तिथे समचरणाची शोभा येथे समचरणाची शोभा येथे समचरणाची शोभा येते आसे देव उभा तिथे समचरणाची शोभा तिथे समचरणाची शोभा तिथे समचरणाची शोभा देव उभा येथे समचरणाची शोभा येथे देव उभा जैसी समचरणाची शोभा एकच देव सांगितला आणि एकच वाट सांगितली, एकच तीर्थ सांगितलं, बरोबर की नाही? अनंत तीर्थाचे माहेर, अनंत तीर्थाचे माहेर तीर्थाचे माहेर अनंत तीर्थाचे माहेर अनंताचे सार, अनंत रूपाचे सार, अनंत रूपाचे सार अनंत रूपाचे सार अनंत अनंती अपार, अनंत अनंती अपार, अनंत अनंती अपार अनंत अनंती अपार तो हा कटे कर विटे उभा कटे कर विटे उभा तो हा कटे कर विटे उभा नटेश्वर पती हो धन्य धन्य पांडुरंग 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 किती अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे हे सार, अनंत अनंती अपार हा कटे करो धन्य धन्य पांडुरंग बढिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. अहो असं असताना सगळ्या संतांनी, बरोबर की ना, अगदी भगवंतानं सांगेल जो मज जाय जो मज होय अनन्य शरण, बरोबर मला अनन्य, बरोबर का नाही? तू म्हण मी एकची करी माझी चित्ती प्रेम सर्वत्र नमस्कारी मज एकाते देवाला सुद्धा अनन्य भाव आवडतो महाराज. मग असं असताना सुद्धा या अभंगामध्ये माझे नाथ महाराज काय सांगतात? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. असं असताना मग शंकर भगवंताचं वर्णन या अभंगामध्ये नाथ महाराजांनी का करावं? त्याचं कारण आहे की जरी या ठिकाणी माझ्या पांडुरंगाची भक्ती माझ्या संतांनी सांगितली तरी सुद्धा मी कायम सांगतो आमच्या घरामधले देवारे एकदा आम्ही तपासून पाहिले पाहिजेत महाराज. त्याचं कारण असं आहे नाही नाही ते देव आम्ही कुठं बशिवले उराव देवाऱ्याव बशिवले की नाही महाराज? आमच्या महाराजांनी सांगितले हेंदरी शेंदरी दैवते कोण ती पूजिती भूते खेते. आपल्या पोटा या ठिकाणी असली हेंदरी शेंदरी दैवत सांगितली नाहीत आमच्या संतांनी. आमच्या संतांनी काही मोजकीच देव सांगितली महाराज, जी गाथेमध्ये सापडतात, जी त्यांच्या अभंगामध्ये सापडतात. आणि आपणही त्याच देवांचं काय केलं पाहिजे? भजन पूजन केलं पाहिजे महाराज. आणि म्हणून एका ठाईस एकनिष्ठ आहेत, परंतु आता मी भाऊजींच्यात बसलेलो असताना मला शेजारचे येऊन विचारायला लागले ते राजू खारगे तुमचे कोण?
म्हणले ते नाही आम्ही वेगळं, आम्ही एकच आहे. बघा, तीन आम्ही वेगळं नाही, आमचा बुडका एकच, आम्ही एकाच घरातली माणसं महाराज. तसं आमच्या संतांनी जरी या ठिकाणी बरोबर हरी हरा भेद नाही नाही करू नये वाद, बरोबर की नाही. आमच्या संतांनी हा भेदाभेद मिटवला, बरोबर. शैव आणि वैष्णव असे दोन संप्रदाय या भारतभूमीमध्ये वाढीस लागलेले असताना आमचा वारकरी संप्रदाय असाय, नवे नवे आमचा भगवंत असाय, ज्यानं माथ्यावरती कुणाला धारण केलेला आहे, माझ्या शिवशंकराला धारण केलेला आहे महाराज. आणि त्यामुळं बरोबर तत्व एकच आहे, रूप किती आहेत, दोन आहेत महाराज. आमच्या नरहरी सोनार महाराजांचं खूप चांगलं उदाहरण आहे, बरोबर की नाही. हे शैव आणि वैष्णवाला एकत्र केलेला संप्रदाय आहे, मी कायम सांगतो महाराज. त्यामुळं या ठिकाणी म्हणजे एकाच गव्हाची चपाती जरी केली आणि खीर जरी केली तरी तत्व गहू हा एकच राहतो ना महाराज, का वेगळा आहे, बरोबर की नाही. तसं इथं वर्णन कुणाचं आहे, भगवंत शंकराचं आहे, बरोबर की नाही. त्यामुळं पांडुरंगाच्या भक्तीला बाधा येत नाही महाराज. म्हणजे सुरुवातीलाच आपला संभ्रम झाला असेल तर महाराज अभंगाच्या आधी सोडवतो की एकनिष्ठता ही पांडुरंगा चरणीच आहे, पण पांडुरंगातलंच एक तत्व म्हणजे आमचे शंकर भगवंत आहेत. आणि आजच्या सेवेला घेतलेला महाशिवरात्रीच्या पर्व काळासाठी जो अभंग आहे तो माझे नाथ महाराज आपल्या सर्वांना शिवभक्तीचं महात्म्य सांगतात. नवे नवे नुसतं शंकराचं नाव जरी मुखानं घेतलं तरी काय होतं याचा परिणाम सांगतात. नवे नवे नाव घ्यायचं लांबच, बरोबर की नाही. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. या प्रयागराजला आता लय जण निघाली, बरोबर की नाही. गर्दी खूप वाढली महाराज, पाप वाढली का गर्दी वाढली ही महाराज आम्हाला माहिती नाही, परंतु बरीच जण तिथं जाऊन काय करायला लागतं माहित आहे का, तिथं जाऊन डुबकी मारायला लागते. मग काय होतं महाराज माहित आहे का, आपली पाप धुवून जातात. करोडो लोक, 54 कोटी लोकांनी जणू यावर्षी काय केलेलं आहे, अजून वाढलेलाच असेल आकडा पण सरकारी आकडा आहे. आता मला सांगा, एवढी लोक एका वेळी पाण्यात उतरतात, मग आपण जेव्हा डुबकी मारतो प्रयागराजच्या गंगेत आणि आपली सगळी पाप वर येणार पाण्याच्या, बरोबर की नाही, कुठं जाणार, बरोबर की नाही, वर जाणार. आपली सगळी पाप वर जाणार, तरंगणार आणि कुठं जाणार, पुढं जाणार. आणि मग आपण काय करणार, त्या पाण्यातनं बाहेर येणार. तोच तर दुसरा कोणतरी पाप धुत असतोय, त्यानं धुतलेली सगळी पाप आपल्या अंगावर मारा. त्यामुळे परत येताना अशुद्ध होऊन येईलच याची खात्री नाही. पण आमच्या तीर्थाचं महात्म्यच एवढं मोठं आहे, आंघोळ करायची सुद्धा गरज नाही, बरोबर की नाही. केली तर उत्तमच आहे, पण नाही केली, नुसतं डोळ्यानं पाहिलं तरी चंद्रभागेला, बरोबर, नुसतं डोळ्यानं पाहिलं तरी पाप धुवून जातात महाराज. संताचं प्रमाण आहे, माझं नाही. हा महिमा. तसं शंकराचं नाव घेतल्यानं तर काय होतं हे सांगितलंच या अभंगामध्ये, पण नाव घ्यायचं राहू दे, नुसतं शंकराला पाहिलं तरी धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. नुसतं पाहिल्यानंतर केवढी पुण्य आहे. आणि एवढं जर केलं सगळं तर शेवटच्या चरणामध्ये सगळ्यात भीती ज्याची वाटती, कशाची सगळ्यात जास्त भीती माणूस कशाची वाटती सांगा बघ. आता इथं लय जण आहेत पिकलेल्या झाडाची, झाडाला एकच काळजी, काय कधी दारात येईल आणि कधी नेईल सांगता येत नाही महाराज. तो कळी काळाचा भेव, बरोबर, ज्याच्यामुळं नष्ट होतो ते शेवटी सांगितलं, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा वेव विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी
अभंगाला सुरुवात करण्याआधी विनंती काळजाला मगाशी केली तशी एकच आहे महाराज, की मी तुमच्यापेक्षा सर्वार्थानं लहान असल्यामुळं अभंग सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं, तुम्हा सर्व संत मायबापाच्या आशीर्वादानं करणार. पण सुरुवातीलाच सांगतो की वयाचा दोष किंवा अनुभवाची कमतरता किंवा ज्ञानाचा अभाव यामुळं जर का काही माझ्याकडून काही चूक भूल झाली तर तेवढी मात्र चूक भूल देणे घेणे असावी, एवढीच तुमच्या चरणाला विनंती. शिव भोळा चक्रवर्ती. मला गंमत अशी वाटते नाथ महाराजांची, पहिल्याच इंदुलकर महाराज पहिल्याच चरणामध्ये दैवताचं नावही सांगितलं, दैवताचा स्वभावही सांगितला आणि दैवताचा अधिकारही सांगितला. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय, त्याचं स्थानही सांगितलं, माझे चित्ती. बरोबर की नाही? माझे नाथ महाराज, मी कायम सांगतो या जगामध्ये क्रोधावरती ज्यांनी नियंत्रण मिळवलं त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. बरोबर की नाही? आजकाल खूप शांती ब्रह्म आहेत ज्यांची भांडणं सोडवता सोडवता आमच्या नाकी नऊ येतात. या गावात आमच्या कुंडलगाव म्हणजे ग्रामीण भाग तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. काय आहेत? तंटामुक्ती अध्यक्ष. त्यांच्या घरात 4 केसेस सुरू आहेत. बरोबर. मी गावाचा तंटा मिटवणार महाराज. दुर्दैवाची बाब आहे. मला सांगण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं दैवताचं नाव काय आहे? शिव. बरोबर की नाही? शिव या गोष्टीचा अनंत अर्थ आहेत. बरोबर की नाही? आता अर्थ घ्यायचे कसे फार महत्वाचं आहे बरं. आणि मराठीमध्ये तर एवढे अर्थ निघतात महाराज, तुम्हाला सांगतो. म्हणजे आत्ताच्या या आया त्या ह्याला सहमत होतील माझ्या बोलण्याला. पोरांना आजकाल काही सांगायचं म्हणजे अवघड, कीर्तनकारांनाही काय बोलायचं अवघड, प्रथमेश महाराजांना माहित. लगेच त्याच्यावरती वादांग सुरू होतो. असे म्हणले काय आमच्यावर तेवढे कॅमेरे लावलेत का काय कोणा असतो, पण त्यावर बोलायचं फार अवघड आहे. अर्थ निघतो कसा बघा. बरोबर की नाही? आईनं सांगितलं कुणाला? घरातल्या गुड्डीला, गुड्डे मी हळदी कुंकवाला निघाले, गॅसवर दूध तापत ठेवलंय, उतू जाईल, लक्ष दे. गुड्डी म्हणली ठीक आहे. आईनं सांगितलंय गॅसवर दूध तापत ठेवलंय, उतू जाईल, लक्ष दे, जरा बघ तिकडं. बघते म्हणली. गुड्डीनं एक हात असा तुम्हाला सांगतो हा नोटी ठेवला आणि दुसरा गॅस कट्ट्यावर, आणि गुड्डी एकसारखी बघायला लागली. आईनं काय सांगितलंय? दूध तापत ठेवलंय, तिकडं बघ, लक्ष दे, उतू जाईल बघ. अहो दूध हळूहळू तापायला लागलं. तापून वर 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 आलं. वर येऊन गॅस घाण झाला. गुड्डी काय करते माहिती आहे? लक्ष देत्या. लक्ष. गुड्डीचं लक्ष अजिबात दुसरीकडे. आय आली मागणं, धाड दिशी पाठीवरती एक धबाका घातला. गुड्डे तुला सांगितलं होतं ना लक्ष दे म्हणून. आई दुसरं काही केलं नाही, लक्षच दे. त्यामुळं कसे अर्थ घ्यायचे? शिव नावाला अनेक अर्थ आहेत. शिव, आमची इथं बारकी पोरं असलेली शिवाशिवीचा खेळ आमच्याकडे खेळायचे. मी शिवलं. बरोबर की नाही? शिव म्हणजे स्पर्श, एक अर्थ. बरोबर की नाही? शिवणं म्हणजे शिवलं. दुसरं ही इचलकरंजीची शिव म्हणजे हद्द. बरोबर की नाही? आणि दुसरा शिव, आम्ही जीव आणि तो शिव. मग या ठिकाणी माझ्या नाथ महाराजांना कोणता अर्थ अपेक्षित आहे? त्यांनाही शिवाशिवीचं काय घेणं देणं, तेव्हा तुमच्या हद्दीचं तरी काय घेणं देणं. तिसरा जो अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी नाथ महाराजांना अपेक्षित आहे. शिव भोळा. स्वभाव सांगतात बरं. कसा स्वभाव आहे? भोळा स्वभाव आहे. बरोबर की नाही? आमच्या पांडुरंगालाही संतांनी भोळा म्हणलं बरं का. बरोबर की नाही? अनेक या ठिकाणी देव आहेत, त्यामध्ये आमचा पांडुरंग कसा आहे? भोळा आहे. आता तुम्हाला एक सांगू का? संताचं काळीज आईचं काळीज असतं. लेकुराचे हित
जाणे जाणे माऊलीचे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. संतांचं काळी जायचं असतं, बरोबर की नाही? मी कायम म्हणतो, जगातल्या प्रत्येक आईला वाटतं सर, जगातल्या प्रत्येक आईला वाटतं की माझं पोरग भोळा आहे. कसा आहे? भोळा आहे हो. हिनं आल्यापासून त्याला ताब्यात घेतलाय, भोळा आहे, तिचा काही दोष नाही. प्रत्येक आईला वाटतं आणि प्रत्येक बायकोला वाटतं माझा नवरा खुळा आहे. खोळा आहे. एवढा आम्ही प्राध्यापक आहे महाराज, सिनियर कॉलेजला शिकवतो, M.Com झालो, M.Phil झालो, B.Ed झालो, अनेक पदव्या घेतल्या, तरी आमची सुद्धा घरात तुमची म्हणती तीच म्हणते, आमच्या यासनी जरा सुद्धा अक्कल, बरोबर की नाही? म्हणजे एवढ्या पदव्या घेऊन सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट झालो तरी डिग्री झालेली म्हणत्या, आमच्या यासनी जरा सुद्धा अक्कल नाही. आईला वाटतं पोरग भोळा आहे, बायकोला वाटतं खुळा आहे. हा फरक आहे, बरोबर की नाही? तसं संतांना वाटतं, बरोबर की नाही? आणि ते वाटण्यामागं काहीतरी कारण असलं पाहिजे महाराज, काहीतरी कारण असलं पाहिजे. नाव सांगितल्यानंतर स्वभाव सांगितला, काय आहे? भोळा आहे. भोळा कसा? तर माझे सांब सदाशिव, खरं सांगू का, एवढे भोळे एवढे भोळे एवढे भोळे महाराज, रोज अंगावरती काय लावणार? भस्म लावणार, भस्म. महाराज एकदा भस्म लावत असताना एक खडा निघाला आणि भगवंताचा स्पर्श त्या खड्याला झाला, दगडाला झाला, बरोबर की नाही? तरी त्या दगडातून जीव उत्पन्न झाला. त्याचं नाव आहे भस्मासूर. कशातून जन्म आहे? भस्मातून. म्हणून नाव काय ठेवलं? भस्मासूर. बर का? लाडका, लय सेवा करणार. माझ्या प्रभूंना काय लागायचं माहित आहे का? शंकराचं वैशिष्ट्य आहे फार मोठा वैराग्य, बरोबर की नाही? आणि असा वैराग्य की अंगावरती रोज ताजी राख लागणार, ताजी. स्मशानातली जी राख असते का नाही महाराज, आजही उज्जैनला जर महाकालाचं दर्शन घ्यायला गेला, रोज कशानं स्नान आहे माहित आहे का? स्मशानातल्या राखीनं स्नान आहे. महाकाल आहे तो, बरोबर की नाही? आपला जीव नेतो त्याला काळ म्हणतो, पण काळाचाही देव म्हणजे महाकाल आहे महाराज, आणि त्याला रोज स्मशानातली राख लागते. ही काम आता कुणाचं झालं माहित आहे का? या भस्मासुराचं. भगवंताला रोजच्या रोज ताजी राख आणून द्यायची, मग भगवंत आवडीनं ती राख सगळ्या अंगाला फासणार. माझा भोळा सदाशिव, बरोबर की नाही? आता एकदा काय झालं, एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो, मग माझे भोळे असणारे शंकर म्हणाले, भस्मासुरा, माझ्या मुलापेक्षा सुद्धा माझी सेवा करतो बाळा, तुला काय वरदान पाहिजे ते माग. आता हा भस्मासूर जरी भक्त असला तरी असुर आहे. काय आहे? दैत्य आहे, बरोबर की नाही? त्यामुळे त्याचा मूळचा स्वभाव जाणार आहे का? नाही. त्यानं काय केलं माहित का? संधीचा फायदा घेतला. तो म्हणला, देवा तुम्ही मला वरदान देणार आहे ना, मग एक काम करा, तुमच्यासाठीच मागतो, माझ्यासाठी काही मागत नाही. देव म्हणले, काय माझा निष्ठावंत भक्त आहे, काय पाहिजे? म्हणला, बघा तुमच्याला रोज राख लागते आणि रोज मरतच असं नाही, एखाद्या दिवशी खंड पडतो, मग तुम्हाला शिळी राख आणून द्यायला लागती. मला एक वरदान द्या. काय देऊ? ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन तो काय झाला पाहिजे? भस्म. भस्म झाला पाहिजे. बघा बारकाई नाही का? त्यानं वरदान मागतानाही असं मागितलं की देवाला वाटलं, आईला माझ्यासाठी मागितलं. एवढा भोळा संत भोळा काय म्हणाले याचं लक्षात घ्या. देवाला कळलं नाही ह्याची गोम काय आहे, याला कशासाठी पाहिजे, बरोबर की नाही? देवालाच म्हणतो, देवा तुम्हालाच राख लागती, आणून द्यायला त्रास होतो, म्हणून भस्मासुरानं वर मागितला. ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. ठीक आहे. आता या भस्मासुरानं पृथ्वी लोकावर हाहाकार माजवला. ज्याची वेळ आलेली नाही त्याच्या सुद्धा डोक्यावर हात ठेवा. माणसं लागली पळायला बघून. बरं, ह्याला जेव्हा ह्यातली गंमत कळाली तेव्हा येऊ नुसता पृथ्वी लोकापुरता थांबला ना, येऊ इंद्र लोकात गेला, स्वर्ग ताब्यात घेतला महाराज. का? डोक्यावर हात ठेवला, बस इंद्र लागला पळायला, तिन्ही लोक लागले पळायला. काय या शंकर भगवानाला कळतं का नाही काय मागितलं वरदान? आणि असा हा भस्मासूर सगळ्याला भस्म करत जात असताना
पुढ्यात कोण आलं माहित आहे का? नारायण 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 नारायण. नारद मुनी आले. नारद मुनी थांब म्हणले, नारदा तुझ्या सुद्धा डोक्यावर काय ठेवतो? अरे म्हणलंय माझ्या डोक्यावरती हात ठेवून तुला काय मिळणार बाबा? नाही नाही म्हणला, थांब तुझ्याही डोक्यावर हात ठेवतो. लय फिरतोस तिन्ही लोकात नारायण नारायण करत, काय असुरच ठेव. माग लागला नारद मुनींच्या. विना घेऊन पळता बी थोडी झाली नारदांची. कुठं पळून कुठं नको, शेवटी दम लागला. पण मुनी महंत ऋषी संत फार हुशार असतात मला. त्यांना माहित असतं की यापासून कसं वाचायचं, बरोबर की नाही. थांबले एका ठिकाणी नारद, हात जोडून मागे म्हणाले, भस्मासुरा मला मारून काय मिळणार? त्यापेक्षा बघा, कळीचा नारद असे का म्हणतात आमच्या मुनी असून सुद्धा नारदांना. मला मारण्यापेक्षा म्हणले तुला प्रत्यक्ष पार्वतीचा लाभ होईल. तू काय कर, कैलासावरती जा, बरोबर की नाही, आणि स्वतः भगवंताच्या डोक्यावरती हात ठेव, बरोबर. तुझं सगळं कैलास होईल. इतकंच नाही, तुला स्वतः उमा पार्वती प्राप्त होईल. मनामध्ये आलं, खरंच आहे, ह्या नारदाला मारून काय मिळायचं? कुठं गेला तडाख? बुद्धी असुराची आहे, दैत्याची आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून मी कायम सांग, किती मोठा विद्वान असू दे, शेवटी त्याच्या मूळ स्वभावावर एवढा मोठा विद्वान रावण, परंतु मनामध्ये सीतामाईबद्दल मोह यावा महाराज, बरोबर की नाही. शेवटी स्वभावावर जातो माणूस. तसा हा असणारा माझा भस्मासूर काय निघाला, ज्यानं वरदान दिलं महाराज त्याच्याच डोक्यावरती. मी आत्ताच्या भस्मासुराचं सांगत नाही, तवाच्या सांगतोय महाराज. नाही, तुम्ही आत्ताच्या राजकारणात इच्छिला, याचा याच्याशी काही संबंध नाही. आला तर तो योगायोग समजा, बरोबर की नाही. भस्म जन वरदान दिलं त्याच्या डोईवरती हात ठेवाय निघाला. प्रत्यक्ष भगवंत पुढं, अरे भस्मासुरा आणलीस का राख? राख आणाय नाही म्हणले, कराय आलोय. काय पाहिजे? स्वतः उमा पार्वती. लाज वाटते का आई समान असणाऱ्या? माग लागला महाराज, माग. आता देवानच दिलेला वरदान आहे, देवालाही लागू पडणार. देव लागले पडाय त्रिशूळ घेऊन, साधं नाही. त्रिशूळ घेऊन माग सगळं कैलास संपलं. त्रिनी लोकातून देव धावतायत 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 धावतायत. आता माझ्या शंकराचा स्वभावच भोळा, बरोबर की नाही. दरवेळी यानं एखाद्या असुराला वरदान द्यावं आणि कुणी सोडवावं, कुणी सोडवावं त्यातून? माझ्या विष्णू भगवंतानं सोडवावं. तसं आता यातून कोण आपली मुक्तता करेल, बरोबर की नाही. आता कोठे धावे म्हणा, तुझे चरण देखील आले वैकुंठात. हे केशवा माधवा नारायणा वाचव बाबा. काय झालं? नेहमीचाच घोळ, नेहमीचाच. माझा स्वभावच असा, कुणी काय मागितलं की दिलं. माझा स्वभाव भोळा. अरे तुझा भोळा आहे, पण त्यामुळे आम्हाला खूळ लागायची वेळ आली. आता काय करू? तुम्ही काळजी करू नका म्हणले. तुम्ही काय करा, लपून बसा, एक वेगळं रूप धारण करा, मी बरोबर याचा काटा काढतो. आता याचा एक अवगुण कळालेला की हा उमा पार्वतीच्या माग लागलाय, म्हणजे हा स्त्री लंपट आहे, याला स्त्रियांचा नाद आहे, बरोबर की ना. अनेक नाद माणसाला आयुष्यात असतात, तसा बायकांचा नाद असलेला आहे. कारण ज्या अर्थी त्याच्या मनामध्ये आई समान असणाऱ्या माझ्या उमा पार्वतीचा मोह आला, त्या म्हणजे ह्यांनी मोहिनी रूप धारण केलं, जी मंथनावेळी धारण केलं ना असुरांना भुलवण्यासाठी. माझ्या विष्णू भगवंतानी कशाचं रूप धारण केलं? मोहिनीचं. अशी घागर घेतली आणि छुम 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 छुम. आता मी कायम सांगतो त्याचं रूप असं आहे की आम्ही इथं सुरुवातीला सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, बरोबर की नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो, इतकी सूर्य चंद्र ज्याच्यावर ओवाळून टाकावे असे माझे नारायण. आणि मग स्त्री रूपात तर किती चांगले दिसत असतील, खूप चांगले, बरोबर. मोहिनी रूप, जे रूप पाहिल्यानंतर कुणालाही मोह व्हावा असं मोहिनी रूप धारण केलं. चुम्मुक 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 वाजवतच निघाले. का? त्याचं लक्ष आपल्याकडे आलं पाहिजे, देवाकडनं सोडून. हे न बघितलं, अरे जाऊ दे तिकडं म्हणले शंकर. ही कोण निघाल्या? ललना, बरोबर, ललना. तुला माहित नाही लीला माझ्या भगवंताची. आणि मग
छुम्मुक 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 पाण्याची घागर घेऊन निघालेली ही बरोबर ना. यानं पाहिलं माग 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 माग, पण तिनं बी लगेच रिस्पॉन्स दिला. लय रिचार्ज मारायला लागते बरोबर की नाही, त्यासाठी लय हेलपाट घालायला लागते. इतके हेलपाटे मागणं घातल्यानंतर सुद्धा ही वळून बघा पुढ्यात आला. तुला माहित आहे का माझं सामर्थ्य? राजन कोण? आपण राजनच केलं, त्याला राजाच केलं असुरावरनं, बरोबर की नाही. म्हणला मी भस्मासुर आहे, तिन्ही लोकांवर माझं राज्य आहे, मला बघून सगळे देव चळा 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 कापतात, असा भस्मासुर आहे. अरे वा वा म्हणलं, काय तुमचा पराक्रम, काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं ते रूप. आता जिच्या रूपावर आपण भाळलो ती जर आपल्या रूपाचं कौतुक करत असेल तर भस्मासूर सुद्धा लाजला हो, बरोबर की नाही, लाजला गडी. आणि लाजल्यानंतर ह्यानं वळाकलं, हे कशात आलाय, टप्प्यात आला. आता कार्यक्रम कराय अडचण, सांगलीकडचं आहे त्यामुळं भाषा समजून घ्या. टप्प्यात आलाय, बरोबर की नाही. सांगितलं राजन तुमच्यासारखा पती जर मला मिळाला, काय सांगतीस, माझ्या तोंडातलं काढून घेतलंस म्हण, तुझ्यासारखी रूपवान पत्नी मला मिळाली तर उगा कशाला मी तिकडं निघालोय, जी मिळणारच नाही आपल्याला. हिच्याबरच काय, फक्त माझी एक आराध्य देवता आहे आणि त्या आराध्य देवतेला प्रसन्न केलं पाहिजे. ती कशाला प्रसन्न होते? ती नर्तनानं प्रसन्न होते. म्हणून त्याला काय केलं माहित आहे का, उमराच्या झाडाखाली एक दगड होता. ती म्हटली ही माझी आराध्य देवता आहे, माझी, बरोबर की नाही, घराण्याची देवता आहे, कुलदेवता आहे, हिला प्रसन्न करायला पाहिजे. आणि मी जसं नाचत्या, बरोबर की नाही, तसंच्या तसं तुम्ही नाचलं पाहिजे. आत्ताच्या आयासनी लय कौतुक असतं बघा, पुरीसनी नाचायला होतं. दुर्दैवाची बाब आहे, मला आत्ताच सांगितलं महाराजांनी जरा शिवचरित्रावर पण बोला. खरं तर या ठिकाणी कीर्तनाची काही संहिता असते महाराज, परंतु मी कायम सांगतो संतांचं भगवंताच्या बरोबर सुद्धा ज्यांच्यामुळे या मंदिराचे कळस आबादित राहिले, दारातली तुळस आबादित राहिली, आमच्या बायकांच्या माथ्यावरचं या ठिकाणी कुंकू आणि सिंदूर आबादित राहिलं, त्या छत्रपतींबद्दल एक दोन शब्द सांगणार आहे की नाचण्याचं कौतुक आमच्या बायकांना किती आहे, बरोबर की नाही. तुम्हाला सांगतो माझे छत्रपती शिवराय लहान वयामध्ये असताना त्यांना बोलवून घेतलं, जिजामातेंना सांगितलं शिवरायांना घेऊन कुठं या. शिवरायांचे वडील शहाजी राजे यांच्याकडं कुठली जहागिरी होती माहित आहे का? आत्ता ही नवी नवरी नवी माणसं ज्या शहरात फिरायला जातात, म्हैसूर बेंगलोर उटीला, तो सगळा प्रांत कुणाच्या ताब्यात होता? माझ्या शहाजी राजेंच्या ताब्यात. आणि या बेंगलोरमध्ये, बरोबर की नाही, बंगलोरमध्ये जहांगिरी फार मोठी, स्वतःला शहाजी महाराज राजे म्हणून घ्यायचे. स्वतः एवढा कर्तबगार असावा लागतो तर पोटा पुत्र तसा जन्माला येतो, बरं का. जगी ऐसा बाप व्हावा, बरोबर, तसा बाप असावा लागतो. माझ्या वडिलांची ही काय उगा आलाय का महाराज, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही पदरात आहे, बरोबर की नाही. तसं शहाजी राजे बेंगलोरला बोलवून घेतलं जिजामातांना, बारके बारके शिवराय, बरोबर, फारसं कळतं वय नव्हतं, गेले. आता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, मुलगा नव्हे, शिवाजी महाराज. जिजामातेला किती मुलं माहित आहे का? आम्हाला अजून माहितच नाही, प्रथमेश महाराज, अनेकांना माहित नाही. 2 मुलं. जिजामातेंचा थोरला मुलगा संभाजी महाराज कुणाकडे होते माहित का? संभाजी राजे हे शहाजी राजेंकडे शेवटपर्यंत त्यांच्याकडे, त्यांना दगापटक्यानं अफजलखानाने मारलेलं होतं. पहिला मुलगा होता जिजामातेंचा शहाजी राजेंचा, ज्याचं नाव होतं संभाजी राजे, आणि नंतर झाले शिवाजी राजे. कळालं? 2 मुलं. आणि मग शिवनेरीवर जन्म झाला, मुलगा वाढायला लागला, आता संकट टळला, आदिलशाहीचा विसावा घेतला आणि मग बोलवून घेतलं, या म्हणले माझ्याकडे राहिला या, एवढी जहागिरी आपली आहे. 2 जहागिऱ्या, पुण्याची आणि इथली. पण पुण्याकडे लक्ष नव्हतं, बेंगलोरकडे लक्ष होतं. त्या जहागिरीला बोलवून घेतलं. काही काळ जिजामाता शिवबान बरोबर तिथं राहिल्या. आणि तिथं थोडं वातावरण कसं आहे, शहाजी राजेंचं वातावरण आहे. आणि त्यामुळे तिथं रंगमहाल नावाचा एक महाल होता, जिथं नर्तिका नाच करायच्या, बरोबर की नाही. बघा, माझे शिवराय एकदा खेळत असताना संभाजीराजे म्हणाले की इथं काय खेळता, चला आपण काय बघायचं, रंगमहालामध्ये
कशा पद्धतीनं नृत्य चाललेलं आहे ते पाहायला जाऊ. अडाणी लहान वय असलेली अजाणती मुलं आणि दोघही चिकाच्या पडद्या आडून रंगमाल्यातील काही नर्तिका पाहायला लागले महाराज. आणि पाहत असताना इकडं जिजामातांचा जीव कासावीस झाला. माझे शिवबा कुठायत, शिवबा कुठायत, शिवबा कुठायत. आणि मग त्या ठिकाणी शिवबा कुठायत म्हणून द्वारपालाला बोलावलं आणि विचारायला लावलं कुठायत. तो बघायला लागला. या दोघांच्या मानगुटीला धरून आणलं, जिजामातेंच्या पुढे उभा केलं. नर्तन बघायला लागलेले. तेव्हा माझ्या जिजामाता जे बोलतात ना, तो फार मोठा आईचा संस्कार आहे मुलावर. जिजामाता म्हणतात की शिवबा, तुमचा जन्म नाचणाऱ्या बायका बघण्यासाठी नाही, तर तुमचा जन्म ही बाईच्या पदराला हात घालणाऱ्यांचा कर्दन काळ होण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे द्रौपदीची आबरू माझ्या श्रीकृष्णानं वाचवली ना, त्याप्रमाणे अनेक बायकांची आबरू तुम्हाला वाचवायची आहे. तुम्ही नाच बघण्यासाठी नाही, तर जे या पद्धतीनं महिलांवर अत्याचार करत असतील, बलात्कार करत असतील, त्यांच्या छताडावर नाचण्यासाठी तुमचा जन्म आहे. बरोबर की नाही? आमच्या बायकांना फार कौतुक. महाराज, परवा मी तुम्हाला सांगतो, प्रवचनाला गेलो आणि प्रवचन संपल्यानंतर एक शिक्षक माझ्याकडे आले. म्हणले, महाराज चांगलं बोलता, जरा चला. कुठं? घरी चहा आला. म्हटलं आता आपल्याला घरात जाऊन मिळायचा नाही, सरांच्या घरचा फुकटचा चहा प्यावा. गेलो सरांच्या घरी, तर सरांची बायको सोप्यावरती व्हॉट्सअप चेक करत बसली होती. आम्हाला बघितलं आणि तिनं नाक मुराडलं आणि मनातल्या मनात काहीतरी बडबडतच आत गेली. ती मनातल्या मनात जरी माळकर महाराज म्हणत असली तरी मला स्पष्ट ऐकू येत होत. ती म्हणत होती, आमच्या ह्यासनी काही कळत नाही, कुठल्या वेळी कुठला पाहुणा घरात घेऊन येतील काय सांगता येईल. आम्ही आपल्या सोप्यावर जाऊन बसलो. सरच म्हणले, हा महाराज आलेत, चहा ठेवा. होय होय म्हणली, कळताय. आणि चहा ठेवायचा आवाज झाला खाळून खुळून. बरोबर की नाही? एवढ्यात मला जे सांगायचं आहे ते महत्वाचं आहे. सरांचा 6 वर्षाचा मुलगा पळत आला. बापाच्या खिशातला भला मोठा मोबाईल पोरानं काढला. त्याचं लॉक होतं, ते व्यवस्थित खोललं आणि लाल रंगाचं ऍप्लिकेशन आहे. पोरांना बरोबर माहित आहे कुठल्या ऍप्लिकेशनवर गेल्यावर गाणं लागतं. त्यानं ती लाल रंगाचं ऍप्लिकेशन दाबलं आणि गाणी सुरू झाली. म्हणलं, एवढं पोरगं अजून शाळेत नीट जात नसल, त्याला मोबाईल मधलं कळतंय. हे कुणी ऐकलं माहित आहे का? आतल्या मम्मीनं आता बसली होती ना चा करत, ती बाहेर आली आणि म्हणली, हा आमचा बाब्याला हुशार. मी म्हणलं, असं? आणि काय काय येतं बाब्याला? म्हणली, गाणं सुद्धा खूप चांगलं म्हणतो. आता आमच्या आई बी इथं बसल्या, आम्ही बी लहानपणी असंच गाणं म्हणायचो महाराज. तुम्हाला सांगतो, आई म्हणायची, बाब्या ते पाहुणे आले की हाताची घडी घाल आणि पाहुण्यांना गाणं म्हणून दाखव. आणि आम्ही गाणी म्हणायचो, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देसाल धर्मा पायी प्राण घेतलं हाती. बरोबर की नाही? अशी गाणी आमच्या ओठावरती. मला वाटलं ती आई म्हणत्या बाब्याला गाणं म्हण, माझ्या पुढ्यात. मला वाटलं ती बाब्या आत्ताच सुद्धा नवीन काहीतरी गाणं म्हणाल, एखादी प्रार्थना शिकवली असेल शाळेत ती म्हणाल. पोरगं गाणं म्हणायला लागलं. तुम्हाला सांगतो, आई म्हणती, जुनं म्हणू नको, नवीन म्हण. मला वाटलं शाळेत मास्तरनीनं एखादं चांगलं गाणं शिकवलं असेल. 6 वर्षाचं पोरग आहे. आज महाशिवरात्रीचं कीर्तन आहे, खोटं सांगणार नाही. 6 वर्षाच्या पोरानं माळकर महाराज गाणं म्हणलं, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणलं, बाळा तुला अजून मतदानाचा अधिकार यायला 12 वर्षाचा अवकाश आहे. आणि आत्ताच जर तुला आमदार झाल्यासारखं वाटत असेल तर मोठेपणी तू काय होशील सांगता येणार. आणि दुर्दैव काय आहे माहित आहे का? जेव्हा पोरग गाणं म्हणत होतं ना, तेव्हा आई डुलत होती. आपल्या मुलाचं कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं हे सुद्धा आयांना कळलं पाहिजे. तसं नाचायचं आहे म्हणल्यानंतर भस्मासूर तयार झाला. आपण इथं आलोय, म्हणजे जे ऐकायचं ते राहिलं बाजूला आणि ह्याच्या आधीच कान देऊन ऐकत होत. बरोबर की नाही? काय आलोय आपण? त्या मोहिनीनं सांगितलं, माझ्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी नाचलं पाहिजे. काय म्हणशील? आता काय नाचायलाच बसलोय, नाचवल तसं बरोबर की भस्मासुराचं सांगतोय, आमचं नव. बरोबर की नाही? आणि मग मोहिनी म्हणाली, मी म्हणेल तसं, मी सांगेल तसं, मी करेल तसं करायचं. ठीक आहे, त्या पद्धतीनं अनुकरण करायचं. सगळ्या स्टेप फॉलो करायला लागला. तिनं असा हात केला, असा
असा हात केला, असा खाली बसली, खाली उठली, उठला, नाचायला लागला. आणि नाचता नाचता माझ्या मोहिनी रूप धारण केलेल्या भगवंतानं हात कुठं ठेवला? डोक्यावर ठेवला. स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवला, स्वतःच भस्मसात झाला. भोळा स्वभाव असणाऱ्या शंकराला वाचवलं कुणी असेल तर माझ्या नारायणानं वाचवलं. म्हणून माझे संत भोळा स्वभाव सांगतात. आता जर शंकराचा स्वभाव भोळा असेल तर कुठलाही भोळा माणूस हा चक्रवर्ती असू शकत नाही. बरोबर की नाही? चक्रवर्ती म्हणजे कोण? चक्रवर्ती म्हणजे कोण? 7 समुद्रावरती, बरोबर का नाही, आणि या भूभागावरती पृथ्वीलोकातील ज्याचा सत्ता आहे त्याला चक्रवर्ती म्हणाय. चक्रवर्ती सम्राट, सत्तेशी जोडलेला शब्द आहे. मग माझ्या भगवंताची सत्ता या सगळ्यावर आहे का? आहे का? आता या नगरपालिकेची सत्ता कुठपर्यंत? जेवढी हद्द आहे, आणि त्याही हद्दीतील कुणावर? कुणावर? माणसावर. बरोबर की नाही? एखाद्या ठिकाणी लिहिलं येथे घाण करू नये, तरी एक माणूस काय करायला गेला माहित आहे का? लय आता काय करा, कुठं करायचं, कुठल्या चौकात नाही सोय, म्हणून त्याच भीतीवरती घाण करायला लागला. अहो बघितलं की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानं चल म्हणला 1000 रुपये दंड आहे. का? कशासाठी? हिथं घाण करतोस? अहो करायची कुठं मग? मस्त आहेत म्हणले, हुडकायचं, बरोबर नाही, शौचालय, इथं घाण करतोस? असा धरला आणि नगरपालिकेत पावती फाडायला न्यायला लागला. तेवढ्यात पुढनं टांगा आला. कोणाला? टांगा. थांबला टांगा, आणि त्या घोड्यानं भर रस्त्यात घाण केली. थांबा म्हटला कर्मचाऱ्याला, माझ्याकडनं किती घेणार? 1000. ह्याच्याकडनं सुद्धा 1000 घ्यायचे. ती कसं काय? म्हणले सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यानंतर 1000 रुपये घेता आमच्याकडनं, मग घोड्याकडनं का घेणार नाही? म्हणलं आमची सत्ता कुणावर? माणसावर, प्राण्यावर आमची सत्ता नाही महाराज. बरोबर की नाही? म्हणून आम्ही घर फळा भरतो, गुहेत राहणारा वाघ भरत नाही. त्याला कोण मागायलाही जात नाही, आणि मागाय गेला तर तो परत येणार नाही. पण माझ्या शंकराची सत्ता कुठं आहे? सगळ्या त्रिकाल बाधित सत्य हे आहे माझ्या शंकर भगवंताची. कारण न्यायचं डिपार्टमेंटच त्यांच्याकडे आहे. बरोबर की नाही? कुठलं डिपार्टमेंट? बरोबर की नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमच्या नावापुढे कै लावतात, कैलासवाशी. बरोबर? कुठं जातो? का? नेणारा तो आहे, किंवा त्याचं डिपार्टमेंट आहे, त्याची माणसं आहेत. नेणारी माणसं कोणाची आहेत? त्याची. या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव संपणार आहे महाराज. बरं, एकच अडळ सत्य आहे इथं, काय? मृत्यू. आणि त्यामुळं असा मृत्यू ज्याच्या ताब्यात आहे तो कोण आहे? चक्रवर्ती आहे महाराज. म्हणून मी कायम सांगतो, माझ्या संतांनी खर्ची घातलेला शब्द एवढा सुद्धा वाया जात नाही. आणि म्हणून देवाचं नाव, देवाचा स्वभाव आणि देवाचा अधिकार नाथ महाराजांनी सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चित
त्याचे पाय माझे चिती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वादेवता शिवराम वादेवता शिवराम. बघा चक्रवर्ती यासाठी मी सत्ता सांगितली महाराज, पण आत्ताच युग हे ज्ञानाधिष्ठित आहे. त्यामुळं कुणी म्हणेल बरोबर का, सत्तेपेक्षा काय महत्वाचे आहे, विद्वत्ता. कारण आमच्याच संस्कृतांनी सांगितलं, संस्कृत श्लोकांनी काय की स्वदेशे पूजते राजा विद्वान सर्वत्र पूजते. म्हणजे सत्तेपेक्षा कुणाला महत्व आहे हो, ज्ञानाला महत्व आहे. आज राजाला कुठवर राजाला त्याच्या हद्दीपुरतं, त्याच्या देशापुरतं. स्वदेश आहे, स्वतःच्या देशातील राजाला त्याच्या देशातली माणसं, ती बी मानणारी माणसं. राजा मानाय तरी पाहिजेत महाराज, बरोबर की नाही. तशी त्या देशातली. पण विद्वानाला कोण मानतं, सारं विश्व मानतं महाराज. विद्वानाला सीमा नाही, कुठंही जा विद्वानाला किंमत आहे. मग त्या ज्ञानाच्या बाबतीतही माझे काय आहेत, शंकर भगवान काय आहेत, चक्रवर्ती आहेत महाराज. कसे तर ज्या संप्रदायाची सुरुवात प्रथमेश महाराज आपण करतो किंवा सुरू आहे, आपली सेवा ज्या संप्रदायाची सुरू आहे, वारकरी संप्रदाय, याची सुरुवातच बरोबर हरिपाठानंतर आम्ही गुरुपरंपरेचे अभंग म्हणतो. त्यामध्ये शेवट कुठे येतो, बरोबर की नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, बरोबर की नाही. हे जे ज्ञान आहे कुठलं, जे भगवंतानं सांगितलंय, जे गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, ते ज्ञान आधी कुठं होतं, आदिनाथाकडं. आदिनाथ कोण आहे, आणि ह्याला फक्त हेच प्रमाण नाही बरं महाराज, आमचे माऊली सुद्धा खूप चांगलं सांगतात. क्षीरसागराच्या पैलतीरी शक्तीच्या कुंज कुहरी. बघा इथं बसलेल्या बायकांना सांगू इच्छितो, नवरात बरोबर की नाही चांगला कीर्तन करतो. मग आमची बी कधीतरी हुकी आली की म्हणते, काय सांगता हो कीर्तनात. मी म्हणतो आज चल म्हणलं होतं का नाही, जवळ होतं. मी नाही भाई येत, बरोबर मला नाही जागरण सहन होत. मग काय सांगता काय सांगता काय सांगता. नवऱ्याकडे एवढंच ज्ञान असलं तरी बायकोला वाटतं नवऱ्याला काय येतं आपल्याला कळावं. मग हे तर आदिनाथ आहेत. साऱ्या विश्वाचं गुह्य ज्ञान कुणाकडं आहे, कुणाकडं आहे, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या शिवशंकराकडं आहे महाराज. आणि एकदा पार्वती माता लयच माग लागली, अहो काय आहे ते ज्ञान, ज्ञान म्हणतात काय आहे नेमकं मला सांगा, मला सांगा. मग आम्ही काय करतो माहिती का, पुन्हा सांगतो, अब दिवस ढकलायचं, बरोबर की नाही. आपण जे सांगणार आहे ते तिला कळलंच, बरोबर की नाही, याची खात्री नाही महाराज. त्यामुळं आम्ही सांगायच्या फंदात पडत नाही. पण काही होतंय, बायका एवढ्या छोट सांगितल्याशिवाय दम काढत नाही. एकदा सततच पार्वती माता माग लागल्या शंकराच्या, ते गुह्य ज्ञान काय आहे मला सांगा. ते म्हणले सांगतो, पण ते गुह्य ज्ञान आहे, ते असं सांगता येणार नाही. कुठं नेलं, समुद्राच्याही पलीकडं जिथं जीव नाहीत, बरोबर क्षीरसागरांच्या पलीकडं नेलं. आणि तिथं किनाऱ्यावर बसले, कोण नाही का बघितलं आधी. आणि तरी सुद्धा दक्षता किती, कानात सांगितलं महाराज. कुणाच्या, पार्वती माते, शक्तीच्या कुंज कुहरी
कुठं सांगितलं? कानामध्ये सांगितलं, ऐकू जाऊ नये म्हणून. बरोबर की नाही? असे डोळे झाकले माझ्या शंकर भगवंतानं आणि ज्ञान सांगायला लागले. ज्ञान, ते काय साधं ज्ञान आहे का महाराज? आम्ही नुसतं विठोबा रुक्माई म्हणतो तरी आमचे डोळे झाकले जातात परमेश्वराचे. आम्ही तल्लीन होतो महाराज. बघा तुम्ही कधी एकदा का भजन म्हणायला लागलो ना, अंतरातून परमात्म्याकडे कधी जातो कळत नाही. हे ज्ञान भगवंत उरातून पूर्ण काय, बरोबर की नाही, आपल्या काळजातून सांगतायत कानामध्ये शक्तीच्या. पण ज्ञान कठीण आहे, त्यामुळं ते पचतच असं भले अनेकांना पचत नाही. तसं ज्ञान सांगायला लागली आणि ही ऐकायला लागली पार्वती. आणि पार्वतीला काय लागला? जसं आत्ता बराच पार्वत्यांना लागलाय. नाही नव का? नाहीतर अवघड व्हायचं. बरोबर की नाही? ज्ञान कठीण असतं, पचायला अवघड आहे. त्यामुळं एवढं सोपं नाही ग्रहण करणं. आणि मग आमच्या काळात आमची आजी गोष्ट सांगायची, आम्हाला झोप लागायची. आजी म्हणायची हो म्हण. का? म्हणजे तू झोपलायस का जागायस मला कळल. आणि कुठवर कथा सांगायची लक्षात राहील. मग जोवर पोरग म्हणतोय तोवर आजी गोष्ट सांगायची. आणि हो म्हणायचं बंद झालं की समजायचं पोरग झोपले, आता सांगायची गरज नाही. गोष्टी सांगायच्या पहिल्या आत्ताच्या नव. बरोबर की नाही? आणि मग लागले ज्ञान सांगायला आणि कुणीतरी हुंकार घालत होत. शंकर भगवंताला वाटलं ऐकत्या वाटतं. बरोबर की नाही? आता तुम्हाला सांगतो, पार्वती मातेला पहिल्या 10 मिनिटातच डोळा लागला. बरोबर की नाही? आता वाजले किती? 11:15. कोणाला लागला नाही नव्हता, त्यामुळे उरकत घ्यायला बरं. तर तुम्हाला सांगतो 10 मिनिटातच डोळा लागला. आणि हे ज्ञान कुणी हुंकार देऊन ऐकलं माहित आहे का? माशाच्या पोटात शिरून ती जी समुद्रकाठी बसली होती का नाही, तिथं मासाच्या पोटात शिरून कुणी ऐकलं? माझ्या विष्णू भगवंतांनी ऐकलं महाराज. बघा कुठं ऐकलं? माशाच्या पोटात शिरून. कुणी ऐकलं? नारायणाने. आजवर ह्याच्याकडे होतं, आता गावला का नाही ताब्यात. बरोबर की नाही? मागणं आला, माशाच्या पोटात शिरून काटाला येऊन थांबला थोड्याशा पाण्यात आणि ऐकायला लागला त्यात नवीन. बरोबर की नाही? जसं मोबाईलवर बोलताना थोडस बाहेर ऐकू जातं का नाही, यानं कान देऊन ऐकलं. कुठनं? माशाच्या पोटात. आणि मग पूर्ण ज्ञान सांगून झाल्यानंतर माझ्या भगवंताला जाग आली, माझ्या सांब सदाशिवाला जाग आली. बघतात तर बायको झोपल्या, जिला एवढ्या लांब आणली कशाला? ज्ञान सांग. आणि जे ज्ञान होई ज्ञान आहे, जे जगात कुणाला माहिती नाही. आणि ही शानी काय केलंय? झोपल्या. राग आला, क्रोध आला, उठवला. कधी झोपली होतीस? पहिल्या 10 मिनिटातच झोप. मग मी 2 दिवस सांगत कुणाला होत. म्हणली मला काय माहित, तुम्हाला कळलं नाही का मी झोपलेली? मला कळलं असतं तर मग कशाला? अगं मला कळलं कधी असतं? हो म्हणायचं थांबलं असतं तर मला कळलं असतं. मग विचार केला, ही तर झोपल्या, मग हुंकार कोण देतय? कुणी दिला हुंकार? कुणी नेलं चुरून? बरोबर की नाही? ध्यानाला बसलेत. बरोबर का? या ठिकाणी अंतर्यामी असणारे माझे सांब सदाशिव आहेत. डोळे झाकले तिन्ही आणि तिसऱ्या डोळ्यांनी विचार करायला लागले. अंतर्यामी असल्यामुळं कुणी ऐकलं? शोध कुठं थांबला? हितच. कुठं? पाण्यात एक मासा आहे आणि माशाच्या आत येऊ चोर आहे. धरीला पंढरीचा चोर. बरोबर की नाही? या आधीपासून चोऱ्या करतो, आत्तापासून नाही. चोरून ऐकलं महाराज. कोपले, क्रोध आला. नारायणा, चोरून ऐकलंस? चोरून नाही भगवंता, हे सांब सदाशिव आहे. चोरून नाही ऐकलं, तुझा क्रोधी स्वभाव आहे. पण खरं सांगतो चोरून ऐकलं. मग कसं ऐकलंस? तू सांगत असलेलं ज्ञान वाया जाऊ नये म्हणून या माशाच्या पोटातून ऐकलं महाराज. आणि मग एकदा ज्ञान आलं की ज्ञानासोबत काय येतं? अहंकार. शिरताना व्यवस्थित शिरलेला, येताना माशाचं पोट फाडून आला महाराज. म्हणून मच्छिंद्र नाव ठेवलं. काय ठेवलं त्यांचं नाव? मच्छिंद्रनाथ. बरोबर की नाही? शंकराकडून हे ज्ञान नारायणाने घेतलं. आता मच्छिंद्रनाथांकडे ज्ञान आलं. शंकराला वाटलं आपल्याला परत देतोय का बघावं. बरोबर की नाही? आपला आहे म्हणजे आपल्याला परत दिलं पाहिजे. म्हणून मच्छिंद्राने बोध
गोरक्ष हे कोण आहेत? स्वतः सदाशिवाचे अवतार आहेत. कुणाच्या रूपात आले सदाशिव? गोरक्षनाथांच्या. आल्यानंतर हुत त्याला देऊन टाकलं, ठेवलं का नाही. पुन्हा काय केलं? माझ्याकडनं घेतलंय, लय उदार, बरोबर का नाही? आई म्हणते ती मला परत देतोय का बघावं म्हणून काय केलं माहित आहे का? गोरक्षा ओळला गहिनी प्रती. माझे गहिनीनाथ हे माझ्या नारायणाचे अवतार आहेत आणि गहिनीनाथांकडनं, बरोबर की नाही? पुन्हा ते कुणाकडे आलं? ई नाती म्हणून पाक माग नाशिक मध्ये काय लावला, बरोबर की नाही? व्याघ्र माग लावला, व्याघ्र. आणि तो निवृत्तीनाथांना कुठं घेऊन आला? या ठिकाणी गहिनीनाथांच्या गुहेत घेऊन आला आणि तिथं गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ कोणाचे आहेत? सदाशिवाचा अवतार, बरोबर की नाही? निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार आहेत. म्हणजे कसं कुठनं आलं आणि पुन्हा सदाशिवाचे अवतार असणाऱ्या निवृत्तीनाथांनी पुन्हा कुणाला दिलं? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण माझ्या माऊलींचं मन एवढं मोठं आहे, ज्ञाननाथ झाले नाहीत, ज्ञान देव झाले. आणि सकळास येते आहे अधिकार, जे हे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या सगळ्यांपाशी पोचवलं. पण हे ज्ञान ज्याच्याकडं होत तो होता माझा सांब सदाशिव. आणि म्हणून तो काय आहे? चक्रवर्ती आहे. आणि असा असणारा भोळा आहे परंतु चक्रवर्ती आहे. एखादा माणूस खुळा असला, भोळा असला तर मोठा होत नाही. 4 बंगले बांधले, चा अर्थ समजायचं यो भोळा नव, बरोबर की नाही? एवढं सोपं नाही. मग हा स्वभावानंही भोळा चक्रवर्ती आहे. याचं जर नाव घेतलं तर काय होतं? अभंगाचं वाजे वदता शिव नाम, 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 वाचे वदता शिव नाम, दयान बागे क्रोध काम, वाजे वदता शिव नाम, दयान बागे क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, दयान बागे क्रोध काम, वाजे वदता शिव नाम, दयान बागे क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाजे वदता शिव नाम, वाजे वदता शिव नाम. हो, नुसतं नाव घेतलं. नामस्मरणाचं महत्व आमच्या वारकरी संप्रदायानं बाकी काही सांगितलं नाही बरं. म्हणजे खरं तर शैव पंथामध्ये फार पराकोटीची उपासना आहे, फार पराकोटीची उपासना आहे. परंतु माझ्या शिवशंकराची भक्ती सुद्धा सोपी करून सांगणारा माझा वारकरी संप्रदाय, फार काही कठीण सांगितलं नाही, बरोबर की नाही? आता तुम्ही जर का माझ्या शिवशंकराचे जर भक्तच पाहिजे म्हणलं तर त्या प्रयागराजला बघून या. अशी जटाधारी, बरोबर की नाही, असे भस्म लावलेली, काय कठोर परिश्रम करणारी, लय त्यांची उपासना म्हणे कडक असते, अघोरी पण असते, बरोबर की नाही? पण आमच्या संतांनी नेनती काही नामस्मरणा वाचोनी, नामस्मरणाशिवाय आमच्या संतांनी दुसरं काही सांगितलं. भगवंत कोणताही असो,
त्याचं नुसतं नाव घेतल्यानं तयान बाधी क्रोध काम. ज्याच्या नाव अहो कामदेवावरती सुद्धा सत्ता असणारी ही दैवत आहेत. दोघांची सत्ता. बरं मी कायम सांगतो, भेद करण्यात अर्थ नाही महाराज. शंकर वेगळा, बरोबर की नाही, आणि विष्णू वेगळा, पांडुरंग वेगळा. वेगळा करायची गरज नाही. तुम्हाला सांगतो एकेकाळी या महाराष्ट्रात डोकी फुटली या शैव वैष्णवांची. बरोबर, आम्ही नाम आडवाच लावणार, उभा लावणार, सगळी कामं कशी करणार, आडवीच करणार, उभी करणार नाही. आता गमतीनं आमचे महाराज का नाही जुना एक काय सांगायचे प्रसंग सांगायचे या बाबतीतला. फार गंमतशीर प्रसंग आहे. एकदा काय झालं, एक शैव म्हणजे शंकराला मानणारी एक पोरगी, बरोबर की नाही, कुठं आली माहित आहे का, लग्न होऊन वैष्णवाच्या घरी आली. पूर्वीचा काळ, फार पूर्वीचा, बरोबर की नाही, ज्या काळामध्ये बरोबर या ठिकाणी आमच्या महिला भगिनी जात्यावरती दळण दळायच्या, बरोबर की नाही, या ठिकाणी शेणानं सारवून अंगण ठेवायच्या, सडा टाकून रांगोळी काढायच्या, बरोबर की नाही, हा पूर्वीचा काळ. आणि त्या काळामध्ये एक शैव कुटुंबातली मुलगी वैष्णवाच्या घरी आली. मग सकाळी बरं लग्न बिग्न झाली, आता नव्या नवरीचं 9 दिवस संपलं. सकाळी सासू म्हणजे आता बाद झालं 9 दिवस, जरा काय करा, अंगणात सडा टाका, गाईच्या शेणानं सारवून घ्या. मग ती बिचारी गेली गोट्यात, बरोबर की नाही, तिनं आधी सडा टाकला, गोट्यातनं शेण आणलं आणि सारवाय लागली. हो आता बऱ्यापैकी बायका कशा सारी होते त्या आडवं, ज्या सारवत असतील त्यांना माहित, आमच्या इथं बसले तिला माहित. आताच्या बायकासनी काहीच माहित नाही, बरोबर की नाही. आडवं सारवायला आली. अहो आले, कोण आले, असेच हात करून, सासरे बुवा, सोनवाय तुम्हाला कळतं का नाही. ती बिचारी घाबरली. काय झालं, आपल्यात आडवं काही चालत नाही, उभं सारवायचं. आता म्हणली उभं कसं सारवायचं, माझ्या आईनं तरी काही तिकडे सांगितलं असेल, आमच्यात उभंच सारवायचं, बरोबर. लागली उभं सारवाय, कसं बस अंगण. आता चुलीला पोतेरा द्यायला गेली, बरोबर की नाही, चुलीला त्या पांढऱ्या मातीचा पोतेरा द्यायला गेली. तो सुद्धा कसा आलेच, सुनबाई काय करा, आडवं नाही, कसं उभा. सुनबाई म्हणले आता लय झालं, म्हणले मगाच प्रश्न बघत्या, बरोबर की नाही, आडवं नाही उभंच. आणि हे सगळ्या सूचना सुनबाईला देऊन पहिली माणसं काय दंतमंजन, टूथपेस्ट, कोलगेट नाही, राकुंडी, त्यात थोडी तंबाखू, बरोबर की नाही, बरोबर की नाही, कोल्हापूर सांगली, कोल्हापूर सांगली चालू केलं. आता सुनबाईंनी मगाचपासून ऐकलं, उभं आडवं नाही. सासरे बुवा, सासऱ्याला म्हटलं मगाचपासून खाली मान घालून माझं सगळं ऐकत्या आणि आता मला का वरडायला लागल्या. काय झालं सुनबाई, आडवं नाही, आपल्यात कसं आता दात कसं उभं असायचं. मग आमच्या संतांनी सांगितलं, हरिहरा भेद नाही करू नाही वाद, बरोबर की नाही, असलं उभं आडवं काही नाही. आमच्या भगवंतानंच आमच्या माथ्यावरती काय परिधान केलेलं आहे, शिवलिंग परिधान केलेलं आहे. आणि त्यामुळं हा शैव वैष्णवांचा काय आहे या ठिकाणी. आणि म्हणून या संप्रदायामध्ये शंकराची भक्ती ही कशाने केली जाते. आणि वाचे वदता हा शब्द आहे. बऱ्याचदा होतं काय माहित आहे का, ह्या ज्या क्रिया आहेत, क्रियापद आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो, करतो, बरोबर की नाही. बऱ्याचदा एखाद्या बापाला म्हणलं, अहो पोरगा तेवढं तुम्ही माळकरी आहे, पण पोरग लिजिम खेळतच घरला येतंय संध्याकाळचं, जरा सांगा त्याला. ते म्हणले काय सांगायचं, किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही. म्हणजे बहिरा आहे का, ऐकत नाही म्हणजे काय, बहिरा तर नाही, त्याला ऐकाय जातंय का नाही, पण कुठं जात नाही. तसं नुसतं घेऊन उपयोग नाही, बरोबर की नाही. नुसतं नाव घेऊन काय करायचं, वाचे वदता. आणि वाचा किती किती, परा पच्चंती मध्यमा आणि वैखरी, बरोबर की नाही. एवढ्या वाचा आहेत महाराज. आणि ह्या सगळ्या वाचीनी काय करावं, त्याचं नाव घ्यावं. त्याचं नाव घेतल्यानंतर तयान बाधी क्रोध काम, तुमचा क्रोध
नाही, कारण कामावरती कुणाचं वर्चस्व आहे? माझ्या शिवशंकराचं सुद्धा आणि माझा नारायणाचं सुद्धा, बरं का, दोघांचंही आहे. कसं आहे तर जेव्हा म्हणजे आजची शिवरात्र ही महाराज फाल्गुन शिवरात्र कशासाठी अनेक गोष्टी अनेक ठिकाणी लिहिलेत, परंतु लोकप्रिय असणारी एक गोष्ट आहे की आज कुणाचा विवाह झाला? माझ्या भगवंताचा शिवशंकराचा पार्वती सोबत काय झाला? विवाह झाला. आणि वरातीची सुरुवात कुठून झाली असेल तर ती माझ्या भगवंतापासून झालेली आहे. शंकराच्या आणि पार्वतीच्या वरातीमध्ये हे सगळे नाचत होते, बरोबर की नाही? त्याची जी काही आहे गण आणि या ठिकाणी अनेक त्याचे रुद्र आहेत, ते सगळे नाचत होते महाराज. ती वरात चालली होती. आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि झालं असं की दृष्टांपासून विनाश करायचा असेल तर शिव आणि पार्वतींचा विवाह झाला पाहिजे आणि त्यांच्यातून मुलगा जन्माला आला पाहिजे, तरच काय होणार आहे? देवलोकात सुटका होणार आहे असुरांपासून. परंतु भगवंतानं पार्वतीशी लग्न केलं आणि ध्यानाला बसले. पोरग होईल का? नाही. आता ह्यांचं ध्यान काय केलं पाहिजे? ह्यांचं ध्यान मोडलं पाहिजे. मग ह्यांचा काय होईल? पार्वती बरोबर संग होईल, माता पार्वती बरोबर, आणि मग मुलगा जन्माला होईल आणि मग आपल्या संकटातून मुक्तता होईल. ही कुणाची स्वार्थ आहे? इंद्राचा. लय जणांनी काय सवय असते, आपल्यात पराक्रम नाही म्हणून दुसऱ्याला सांगायचं, बरोबर की नाही? म्हणजे दुर्योधनाकडे पराक्रम नव्हता म्हणून कर्णाला म्हणायचं जा ब्रह्मास्त्र घेऊन ये, का तुझ्यात तेवढी पावर नाही? आमची बरीच, आम्ही आता प्राध्यापक आहे म्हणून सांगतो, बरीच पोरं पुढच्या पोराला म्हणतात उद्या अभ्यास करून ये, पेपर अवघड आहे. अरे त्याचा काही संबंध? त्यानं अभ्यास केल्यावर तुला काय? त्यानं अभ्यास केला तर मी पास होणार आहे. तेव धावतोय म्हणून माझं पेपर भरतोय, बरोबर की नाही? तसं इंद्राला वाटायला लागलं की हे जर ध्यानालाच बसले तर पुत्र कसा होणार? कामदेवाला पाठवलं, जावा कामदेव, वातावरण असं करा आणि तुमचे मदन बाण असे सोडा. काय केलं पाहिजे? हे शंकराने ध्यानातून उठून पार्वतीकडे गेलं पाहिजे. आणि मग हा कामदेव आज्ञा स्वीकारणारा गेला, वातावरणाची अशी निर्मिती केली माझ्या शंकर भगवानांपाशी, वसंत फुलवला वसंत, आणि तरी शंकर भगवंत उठेनात म्हणून त्यांच्यावरती काय सोडला? मदन बाण सोडला. परंतु बाण लागल्याबरोबर ध्यानातून जागे झाले आणि कुणी माझी ध्यान साधना मोडली. तिसरं नेत्र उघडलं. आग काय बघायच्या आधी भस्मसात झाला कामदेव. कामावरती काय आहे? एवढी नियंत्रण आहे. कुणाचं आहे? शंकर भगवान. आणि माझ्या प्रभू श्रीरामांचंही आहे. कसं आहे सांगतो. जेव्हा खरदूषणाचा वध केला महाराज आणि विश्वामित्र घेऊन गेले कुठं? सीता स्वयंवराला, आणि सांगितलं पण कोणच जिंकेना, क्षत्रियांचा अपमान आहे, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही यात भाग घ्या. म्हणून माझ्या भगवंतानं भाग घेतला. सीतेनं पाहता क्षणी लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. माझ्या गदी माडगुळकरांनी काय गोड वर्णन माझ्या गीत रामायणामध्ये केलं. सीतेला एका क्षणात मोह पडावा होताच असा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, बरोबर की नाही, आला. आणि तो परशुरामाचा धनुष्यच नाही, अहंकार सुद्धा मोडला, बरोबर की नाही. आणि मग लग्न लागणार तेव्हा हात जोडले. गुरुवर तुम्ही सांगितलं पण मोडायला, पण मोडला, परंतु विवाह करण्यासाठी मला कुणाची परवानगी घेतली पाहिजे? माता कौशल्याची, दशरथाची परवानगी घेतली पाहिजे. तेव्हा विश्वामित्र काय म्हणतात? फार गोड आहे. विश्वामित्र म्हणतात असं करा, परवानगीनं आणि एक लग्न करा. ही लग्न आता पण मोडलायच तर करा. तुमच्या घराला परंपरा आहे बहुपत्नीत्वाची, बरोबर की नाही? तुमच्या वडिलांना 3 बायका, त्याच्या आधीही अनेकांना अनेक बायका. बहुपत्नीत्व तुमच्या रघुवंशामध्ये आहे. माझे प्रभू श्रीराम सांगतात की तुम्ही म्हणता ते खरं आहे, माझ्या परंपरेमध्ये घराण्याच्या बहुपत्नीत्व आहे, पण मला सांगा, माझी सुमित्रा आई, माझी कैकेयी आहे, माझी कौशल्या आई, जेव्हा एक बायको वाढली असेल तेव्हा पहिल्या बायकोला वाईट वाटलं नसेल का? माझ्या एका आईच्या काळजाला दुःख झालं नसेल का? त्यामुळं मी ठरवलंय की आयुष्यामध्ये एकच लग्न करायचं महाराज. कामावरती नियंत्रण असणारी 2 दैवत आहेत.
बरोबर की नाही. मी फार कायम सांगत असतो महाराज, एवढं सोपं नाही. आज भले भले ऋषी मुनी आम्ही पुराणामध्ये ऐकतो, रंभा उर्वशी दिसल्या की सगळी तपश्चर्याला गळाली म्हणा महाराज. अजून सुद्धा तीच अवस्था आहे. पण काम क्रोधावरती, नामस्मरणावरती. ठीक आहे, या ठिकाणी भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे, तर एकदा त्याचं नामस्मरण या मुखातून हात उंचावून या ठिकाणी टाळ्या वाजवून करूया. आता या ठिकाणी देवाचं नामस्मरण. विठोबा रखुमा, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, ये विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, कुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय ढोबार, जय जय ढोबार, जय जय ढोबार, ढोबार कुंडलिका हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव या ठिकाणी जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत, बरोबर की नाही. त्यामुळं गाडीचा 4था गिर टाकायला आता अडचण नाही महाराज. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. महाराज सांगतात ठीक आहे, मुखानं नाम घेतल्यानंतर एवढं कामक्रोधावरती नियंत्रण आहे माझ्या भगवंताचं, की जे नाव घेईल त्याला क्रोधकामाचे बाधा होणार नाही. मग नुसतं पाहिल्यानंतर काय होईल? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता डायरेक्ट भैरवीच घेऊ, म्हणजे वेळ झालाय म्हणून, बरोबर की नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यामध्ये प्रापंचिक माणसासाठीही काही पुरुषार्थ आहेत आणि आध्यात्मिक माणसासाठी सुद्धा आहेत. धर्म आणि मोक्ष ही आमच्या अध्यात्मातल्या माणसांसाठी आहेत, बरोबर की नाही. आम्हाला या ठिकाणी बऱ्याचदा म्हणजे धर्माचा आणि मोक्षाची आपल्याला लालसा आहे, बरोबर, बाकी कशाची नाही. म्हणजे संतांचं वैशिष्ट्यच असं आहे, मागायचं काय, बरोबर की नाही. माझ्या तुकोबाराय महिन्याला जाणार कुठं? पंढरपूरला. महिन्याचे वारकरी महिन्याला जाणार. भगवंत असे मान पाडून का सांगा? कारण भगवंताच्या खांद्यावरती संतांचे उपकार आहेत. संत आल्यानंतर भगवंताची मान सुद्धा खाली झुकते महाराज. मग आता ह्याला कसा टप्प्यात आणायचा? मग भगवंत काय करायचे? आलं की माग लागायचे. तुकोबाराय काहीतरी मागा, तुकोबाराय काहीतरी मागा, बरोबर की नाही. तुम्ही प्रापंचिक आहे, बायका पोरं आहेत तुम्हाला, बरोबर की नाही. वानप्रस्थ आहे का नाही, संन्यास आहे का नाही, पोरं बाळा आहेत तुम्हाला, प्रपंचातलं काहीतरी मागा. देव म्हणाय, तुकाराम महाराज म्हणायचे मला नको, बरोबर. बरं राहू दे, तुम्ही अध्यात्मातलं काही
काहीतरी मागा, राहू दे माझ्याकडे लोक एवढी मागा येतात पण मोक्ष मागा. नको देवा, बरोबर तुझ्याकडे तुझ्या सुतळीचा धागा सुद्धा, कारण तुझा स्वभाव कसा आहे हे आम्हाला पक्क माहित आहे. संतांनाच कळाला बरं का देवाचा स्वभाव. तुम्हा आम्हाला कळाला, आम्हाला कळाला असता तर त्याच्याजवळ एवढं मागितलंच नसतं. आम्हाला आश्चर्य वाटतं, मंदिर कशासाठी? प्रपंचासाठी का परमार्थासाठी? परमात्मा बरं, परमार्थासाठी मंदिर आहेत. आमची म्हातारी वाटीभर साकार घेऊन मंदिरात येते आणि परमात्म्याला प्रपंच मागते. त्यासाठी ही नाही बाई, बरोबर की नाही? मी कायम सांगतो महाराज, आमचे बाबा महाराज सातारकर इंदुलकर महाराजांना माहित आहे, कायम सांगायचे. बरीच जण म्हणतात एवढे टाळ वाजवले, एवढी कीर्तनं केली, एवढी जागरणं केली, एवढी व्रत वैकल्य, एखादं चुकवली नाही, परंतु तरी सुद्धा आम्हाला प्रपंचात सुख. देवानं आमच्याकडे काय पाहिलं? अरे बाबा, बरोबर, बेचा पाडा गणिताच्या पुस्तकात शोधायचा का इतिहासाच्या पुस्तकात? कुठं घावणार? गणिताच्याच पेपरमध्ये घावणार, बेचा पाडा पुस्तकात घावणार. आम्ही काय करतो? परमार्थात काम करतो आणि उत्तर कुठे शोधतो? प्रपंचाच्या. आणि प्रपंचात सुख आहे का? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. आमच्या संतांनी सांगितलं बाबा, बरोबर, या संतांनी संसाराचा विटाळ धरला, बरोबर की नाही? संसारी असावे असोनी नसावे, बरोबर का नाही? महत्वाचं आहे. मी कायम इथं सांगतो बरं का महाराज, की दोन फळ आहेत. एक चिक्कूचं फळ आहे. संत कशी असतात बघा प्रपंचामध्ये. चिक्कू खाल्लाय का? चिक्कू खाल्लाय का? लय स्वस्त आहे, काही महाग नाही. चिक्कू कुठं बी मिळतो. चिक्कू जर का फोडला तर त्याला दोन बिया असते. त्या किती? दोन. एक इकडं चिकाटलेलं असतं बी आणि इकडं चिकाटलेलं असतं. चिक्कूचा बी चिक्कूच्या आत आहे का बाहेर आहे? गराच्या आत आहे. मग तो गर, ज्या गरामध्ये चिक्कूचा बी आहे, त्या बियाला गर किती चिकाटलेला असतो? काहीच नाही, एवढा सुद्धा नाही महाराज. तो बी राहतो सारात त्या, बरोबर की नाही, गर्भात, पण स्वतःला एवढा सुद्धा बरबटून घेत, एवढा सुद्धा चिटकून घेत, संसारी असावे असोनी नसावे. संतांना कळालं महाराज. आम्ही कसं आहे माहित आहे का? आंबा खाल्लाय का? आंबा 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 असा चिरणार नाही येत ना. ती कुई कशी बाजूला निघती नाही, चुकून खातो कुई सुद्धा. का तर त्या कुईला सुद्धा काय बरं वाटलाय? तसं हिथं बसलोय कीर्तन करत, तरी बरं वाटलोय कशानं? प्रपंचानं. हिथं उभारल्यावर आम्हाला फोन येतो, जेव्हा येणार आहे का जेवून घेऊ? सांगत्या का विचारत्या कळत? म्हणजे आम्ही कीर्तनकार असून आम्हाला प्रपंच सुटलाय का? आमचा नुसता वैताग आहे, वैराग्य. आम्ही आंबा आहे, बरबाटलोय आम्ही, बरोबर की नाही? सांगायचा मुद्दा असा, संतांनी देवापाशी काही मागितलं नाही, बरोबर की नाही? मग एखादा पाहुणा घरात आला. आता आमच्या आदिनाथ चव्हाण महाराजांच्या घरात आम्ही गेलो. महाराज फराळाचं खावा, नको. मग एखादं फळ खावा, नको. मग चहा घ्या, नको. मग एखादा पाहुण्याला एवढं सांगून सुद्धा काही घेत नाही. मग माणूस करतो, आमच्या घरात काही खायचंच नाही तर आला कशाला? माणसाला राग येतो, ही नको ती नको ती, काहीतरी घ्या. देवाला राग आला, बरोबर की नाही? अहो मग काहीच नको तर येता कशाला? महाराज म्हणले, तुझ पाहता सामोरी, तुझं पाहता सामोरी दृष्टी माघारी. देवा तुला पाहिल्यानंतर कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पाये. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळामळी. तुला बघितल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे देवा, म्हणून येतो. मग देव म्हणले, एवढं मला मानता, माझी एक गोष्ट माना, बरोबर की नाही? काय करा? काहीतरी मागा. मग शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हेची देगा पांडुरंगा, 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 हेची देगा पांडुरंगा.
पांडुरंगा बघा मनसी काही मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हे मनसी काही मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा. आता भगवंताच्या स्वभावाप्रमाणे भगवंताची मान वर गेली बरं का सांगा. काहीच नको म्हणणारा हीच दे म्हणतो तेव्हा मान वर जाणारच की हो. आजवर काय म्हणत होता तुझ्या सुतळीचा धागा सुद्धा नको. आता काय म्हणतो हेची दान देगा देवा हेची दान हीच दे. म्हणजे ह्याच्या मनात काय आला मोह आला बरोबर की नाही. आता हा या 4 पुरुषार्थापैकी जे गाळलेले 2 पुरुषार्थ होते संतांनी त्यापैकी काहीतरी मागणार बरोबर की नाही. आला टप्प्यात. जसा माझे वडील कायम सांगायचे की ज्याला ज्याला त्यानं दिलं घेशी तेव्हा देशी आयसा अशी उदार. त्याचा स्वभाव लय वाईट आहे महाराज बरोबर की नाही. त्यानं ध्रुवाला आढळपद दिलं का नाही. ध्रुवा बाळाला आढळपद तुला कुणीही उठ म्हणणार नाही. त्रिखंडामध्ये बरोबर काळ आला तरी प्रलय आला तरी तुझं स्थान आढळ आहे बरोबर. तुला कायमच त्याला चिरंजीव पद दिलं आढळपद दिलं. परंतु संत पद काढून घेतलं महाराज का काहीतरी मागितलं बरोबर की नाही. मी कायम सांगतो महाराज की या ठिकाणी माझ्या भगवंताबरोबर माझ्या हनुमानाची मंदिर आहेत. कुणाची मंदिर आहेत माळकर महाराज. हनुमानाची मंदिरं आहेत. पण मला सांगा हनुमान कोण जर शोध घ्यायचा म्हटलं तर सुग्रीवाच्या किशकिंदा राज्यातील सेनापती म्हणजे माझे हनुमंतराय. देवाची सुद्धा भेट कुठं झाली दक्षिणेमध्ये आल्यावरच बरं. ती काय तिकडं आले नव्हते अयोध्येत हनुमंतराय इथं भेट झाली. भक्त आहेत बरोबर की नाही. आणि म्हणून आज सुग्रीव हा राजा आहे आणि सेनापती कोण आहे हनुमंतराय आहेत. मंदिरं कोणाची आहेत महाराज. मंदिरं भगवंताबरोबर हनुमंतरायाचे मंदिर आहेत. सुग्रीवाची का नाही ती. सुग्रीवाला वालीला मारून काय दिलं राज्य दिलं. त्यामुळं सुग्रीवाचं संतपद सुदाम्याला राज्य दिलं संतपद काढून घेतलं. बिभीषणाला राज्य दिलं संतपद काढून घेतलं. सगळ्यांनी भगवंताची भक्ती केली बरं का. परंतु ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांना दिलं. सोन्याची नगरी दिली बरोबर आहे. संतपद संतांनी सांगितलं बरोबर की नाही हेची दान देगा देवा. तू लय हुशार आहेस पण तुझ्या 2 पावलं पुढं आम्ही हुशार आहेत. काय मागितलं तुझा विसर. संतांना या पुरुषार्थापैकी धर्म आणि मोक्ष बाद झाले बरोबर की नाही. पण तुमच्या आमच्यासारखे जीव असतात संसारी बरोबर की नाही. आसुरी काही जण असतात. माझ्या रावणानं सुद्धा काय केली शिवभक्ती केली. 2 पुरुषार्थ मिळाले. कुठले सांगा. अर्थ आणि काम. पैसा केवढा स्वतःकडेच नव्हे. राजा मोठा कोणता स्वतःचाच नाही या ठिकाणी बाकीच्यांचा सुद्धा. आणि एवढी किती तुकोबारायांनी संपत्ती सांगावी. कोट्यावधी घरं कांचनाची आणि रुपयाची. कोट्यावधी 7 कोटी घरं ही सोन्याची घरं आहे बरोबर रुपयाची तांब्याची. आता या ठिकाणी उरक्त घेण्याची गरज आहे. त्यामुळं धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ ज्याच्या दर्शनानं मिळतात तो या ठिकाणी शिवदे कथा प्रत्यक्ष. आणि शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी मी अभंगाला धावतं रूप देतो. कारण आता खरोखर जागर झालेला आहे. कारण खरं तर 12पर्यंत कीर्तन करू नये पण जागराचं कीर्तन आता 12पर्यंत गेलं तरी कारण करायलाच आपण उशीर लावला. त्यामुळं शेवट सांगतो की माणसं म्हणाली ठीक आहे शिवाचा स्वभाव भोळा आहे चक्रवर्ती आहे त्याला हृदयात ठेवा त्याचं नाव घ्या त्याला त्याचं दर्शन घ्या. एवढं केल्यानं मिळणार काय.
तर शेवटी माझे नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. ज्याची भीती, बरोबर की नाही, सगळ्याला आहे, तुम्हाला मला सगळ्याला आहे. कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे महाराज, बरोबर की नाही. मरणाची भीती फक्त या जगामध्ये कुणाला नाही माहित आहे का? संतांना नाही. म्हणून शूर शोधावा रणी आणि साधू शोधावा मरणी. मरताना सुद्धा चेहऱ्यावरची ज्याच्या हसू आहे, समजायचं तो संत आहे, मायबाप. आणि म्हणून त्या कळी काळाचा भेव सुद्धा माझ्या मार्कंडेयाच्या गोष्टीतून कळतो की माझ्या ऋषीवरांना, बरोबर की नाही, या ठिकाणी मार्कंडेयाची गोष्ट आता मी सांगत बसत नाही, वेळ फार झाला. अल्प आयुष्य असणाऱ्या ऋषींचा मुलगा मार्कंडेय महाराज, आणि फक्त 18 वर्षाचं आयुष्य. 17 वर्ष झाली आणि यमाचे दूत न्यायला आले, बरोबर की नाही. परंतु पाश टाकायचे तर शिवभक्तीचं तेज त्याच्या अंगावरती. यमाचे दूत सुद्धा काय व्हायचे? माग सरायचे, त्याच्यापर्यंत येऊ शकत नव्हते. भक्ती कुणाची केली होती? शंकर भगवंताची केलेली. म्हणून शेवटी मालकाला गड्यांनी सांगितलं, आमच्याच्यानंही काम होणार नाही. त्या पोराचं आयुष्य 18 वर्ष आहे. आता 18 वर्ष होत आली, परंतु ज्या ज्या वेळी न्यायला जातो शंकराचं नाव घेतो, बरोबर की नाही, शंकराची भक्ती करतो, आमचे पाशच त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत, मार्कंडेयापर्यंत. एवढी शिवभक्ती केली मार्कंडेयानं. शेवटी यम म्हणला, मी स्वतः जातो गाडी घेऊन. तो रेड्यावर बसून आला, बरोबर की नाही. यम आला, यम, बरोबर की नाही. आणि आला आणि त्यानं फास टाकायला सुरुवात केली. कुणाला मिठी मारली? शिवलिंगाला मिठी मारली मार्कंडेयानं. अजूनही राजा रविवर्मान काढलेले फोटो बऱ्याच घरांमध्ये आहेत. मार्कंडेयानं मिठी मारलीये. शंकर भगवंत यमावरती प्रहार करतायत आणि यम न्यायला आलेला आहे पाश टाकायला. अजून चित्र आहे बऱ्याच जणांच्या घरात, बरोबर की नाही. यमाचे पाश तुटून पडले महाराज, कारण सामर्थ्य कुणाचं आहे? एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. या ठिकाणी भैरवी, त्यानंतर म्हणा. एका जनार्दनी शिव, 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 निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम,
वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम निवारी कळी काळाचा देव निवारी कळी काळाचा देव निवारी कळी काळाचा देव निवारी कळी काळाचा देव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम हरी हरी दयान बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध दयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय